जालना जिल्ह्यात 49 स्वयंचलित हवामान केंद्रे बसवण्यात आलेली आहेत. यातील 40 हवामान केंद्रांच्या उपकरणात छेडछाड झाल्याचं समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासनाने ही बाब समोर येताच कठोर पावले उचलली असून या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हादरा बसेल अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील हवामान पावसाची आकडेवारी दाखवणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्रात अज्ञातांनी छेडछाड केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यात 49 स्वयंचलित हवामान केंद्रे आहेत. यापैकी 40 हवामान केंद्रात अज्ञात लोकांनी ही छेडछाड केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. स्वयंचलित हवामान केंद्र असलेल्या काही गावात गेल्या आठवड्यात पाऊस झालेला नसताना स्वयंचलित हवामान केंद्रात 70 ते 75 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आढळून आल्यानं हा प्रकार समोर आला. आमच्या मंडळामध्ये कुठल्याही प्रकारचा असा पाऊस झालेला नाही. आमच्या पेरण्या 2-3 दिवसापूर्वी म्हणजे शुक्रवार 19 तारखेपासून झाल्यात आणि हे यंत्र हे आकडेवारी असं दाखवतंय शासनाला की 70-75 मिली असा पाऊस झाला. त्यामुळे शासन असं म्हणतंय की तुमच्या मंडळामध्ये 70 ते 75% मिली असा पाऊस झालेला आहे. या यंत्रणाचे चुकीचे आकडे आहेत आणि आता आम्ही जे पीक विमे भरणार आहोत त्या पीक विम्यावर आमचा ह्या आकडेवारीमुळे नक्कीच गदा येणार आहे. त्यामुळे माझी शासनाला अशी विनंती राहील किंवा तुमच्या कोणी इथे पाहणारे असतील ते यंत्र त्याची छेडछाड करीत असतील त्याच्यावर शासनाने नियंत्रण ठेवावं आणि आमच्या मंडळाला योग्य तो असा त्यांनी न्याय द्यावा हीच शासनाकडे आमची विनंती राहील. माझं नाव सुभाष बागल, विरेगाव. विरेगाव मंडळामध्ये जे काही पावसाचं प्रमाण आकडेवारीमध्ये दिसत आहे 70 मिलीमीटर असेल 75 मिलीमीटर असेल, ही आकडेवारी खूप मोठ्या प्रमाणात फुगून दाखवलेली आहे. प्रत्यक्षात पाऊस जर बघितला अत्यल्प पाऊस या ठिकाणी विरेगाव मंडळामध्ये झालेला आहे. अंगावरचे कपडे सुद्धा या ठिकाणी भिजत नाही असा पाऊस आहे. काल परवापर्यंत काही शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या आहेत, काही शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्यापही अजून झालेल्या नाही. पावसाचं प्रमाण कमी आहे आणि आकडेवारी खूप मोठ्या प्रमाणात फुगून दाखवत आहेत. प्रशासनाला विनंती आहे की आकडेवारी आणि प्रत्यक्षात त्यांनी तफावत असल्यामुळे प्रत्यक्षात येऊन पाहणी करावी आणि शेतकऱ्यावर जो काही अन्याय होणार आहे तो अन्याय झाला नाही पाहिजे. आज दुष्काळाची परिस्थिती आहे, शेतकऱ्याला न्याय द्यायची परिस्थिती असतानाही ही आकडेवारी कुठून त्याचा शोध शासनानं प्रशासनानं घेतला पाहिजे. कोणकोणत्या मंडळातील केंद्रात उपकरणात छेडछाड? जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील भोकरदन, धावडा, हसनाबाद, राजूर, केदारखेडा या केंद्रात, जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद, कुंभारझरी, टेंभुर्णी, जालना तालुक्यातील जालना ग्रामीण, वाघूळ, नेर, शिवळी, विरेगाव, रामनगर, पाचनवडगाव, अंबड तालुक्यातील अंबड, धनगर पिंपरी, जामखेड, गोंदी, सुखापुरी, परतूर, वाटूर, आष्टी, श्रिष्टी गावातील हवामान केंद्रातील यंत्रणेत छेडछाड झाल्याचं समोर आलंय. तर छेडछाड नेमकी काय झाली आहे? बामखेडा, धावणा, गोंदी आणि भातखेडा यासारख्या ठिकाणी रेनगेजमध्ये पाण्याच्या बाटल्या ठेवणे, बफांचे डाग पाडणे, यंत्रांची तोडफोड करणे असे प्रकार आढळले आहेत. या प्रकारामुळे खोट्या नोंदी दाखवण्याचा धक्कादायक खोडसाळपणा उघडकीस आलाय. स्वयंचलित हवामान केंद्र काय आहे आणि उपकरणात छेडछाड झाल्यानं नेमका काय परिणाम होतो तेही एकदा पाहूयात. स्वयंचलित हवामान केंद्र ही वातावरणातील तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, दिशा आणि पावसाचे अचूक रिअल टाईम सांगणारी, मोजमाप करणारी अत्याधुनिक तंत्रज्ञान असणारी प्रणाली आहे. या माहितीचा उपयोग हवामान अंदाज तसेच पूर्वसूचना देणे, कृषी आणि पीक नियोजन, पीक विमा, आपत्ती व्यवस्थापन, जलसंपदा व्यवस्थापनासाठी होतो. मात्र गेल्या 2.5 ते 3 महिन्यात या यंत्रणेत छेडछाड झाल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत. खरं म्हणजे तुम्ही जो विचारलेला प्रश्न बरोबर आहे साहेब. मागच्या वेळेस बी आपल्या आमदार साहेबानं, कारण मागच्या वेळेस बी आमचं हे स्वयंचलित केंद्र बंद असून त्यात माती काहीतरी पडलेली होती, पण तरी बी त्याची आकडेवारी दाखवण्यासाठी ज्यावेळेस तिथं तपासणी चालली तर आमच्या वाघरूळचं नावच नाही आलं त्याच्यात. याच्यामुळे नाव नाही आलं की ते बिघडलेलं होतं, त्याच्यावर दुर्लक्ष करून कोणी त्याचा रिपोर्ट बरोबर केलाच नाही. आणि आता बी हे यंत्र असं दाखवतं की पाऊस झालेला बरोबर दाखवतोय. पावसाचं कमी प्रमाण असलं, आता तुम्ही सांगा पूर्ण जून महिना गेला पाऊस नाही, आता कुठेतरी पाऊस सुरू झाला लागला तरी एक केंद्र हे रिपोर्ट कसा बरोबर जातो काही समजत नाही. त्याच्यामुळे आमचे इथले शेतकरी जे सर्व आहे तर पीक विम्यापासून याच्यापासून वंचित राहतात. म्हणून याची कोणतरी दखल घ्यायला पाहिजे अशी आमची शेतकऱ्याची विनंती आहे. पाऊस कमी पडलेला असताना जास्त दाखवतो. मागच्या वेळेस तर आमचं पाऊस कमी पडला तरी बी जास्त दाखवलं. आणि ज्यावेळेस पूर्ण गावाची रिपोर्टिंग करायला लागली वाघूळ सर्कलच्या वतीनं तर आमचं नावच नाही तिथे यादीमध्ये, कारण आमचा रिपोर्टच जायला नाही की कारण ते बंद पडलेलं होतं. आणि आता बी परिस्थिती तशीच आहे. आता 1 ते 1.5 महिना झाला नेमकीच बरसात सुरू झाली आणि आता पीक विमा घेणारे शेतकरी केवळ ह्या रिपोर्टमुळं जो शासनाला मेसेज जातो त्याच्यामुळे याच्यापासून वंचित राहतात असा माझा आरोप आहे. शेतकऱ्याचं नुकसान होतं की यामुळे? हा, नुकसान होतच ना. मग
कारण तुमची रिपोर्टिंग बरोबर जाते आणि पीक विमा कंपनी काही पीक विमा देत नाही की त्याला वाटतं शेतकऱ्याचा माल व्यवस्थित आहे. साहेब 2025 ला जो यंत्र आमच्यावर बिघाडीत होतं त्यामुळे आमच्या परिसरात कडवंची असो वाघरोल जागीर असो हे जे 18-19 गाव आहे याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आणि आम्ही खोतकर साहेबाकडे वारंवार गेलो यामुळं त्यानं थोडी दखल घेतली त्याच्यामध्ये आणि ते यंत्राचं नंतर ते अधिकारी आले तर त्या यंत्रात कुठं माती टाकेल होती मुलं आहे ना कोणा ते शाळेजवळ होतं त्याच्यामुळं ते बंद पडल्याच्या अवस्थेत होतं. त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्याच्या 18 गावाचं गेल्या वर्षी 2025 ला फार नुकसान झालं तर आता 2026 ला व्हावं नाही आणि शेतकऱ्याला थोडा बी पाऊस पडला की यंत्र जास्त दाखवतं. याची काय मिस्टेक आहे तर वरिष्ठ अधिकाऱ्याने याची येऊन पाहणी करावी आणि शेतकऱ्याला मोबदला भेटन या संपर्कामध्ये थोडं अधिकाऱ्यावर प्रेशर आणून तसं मी आता खोतकर साहेबाला बोलणारच आहे. आता जालन्यालाच निघालेलो आहे तर काय होतं त्याच्यानंतर बघू मग. आता शेतकऱ्याचं नुकसान व्हावं नाही ही आमची नम्र विनंती. यामध्ये छेडछाड होत असल्याचं समोर आलेलं आहे तर या लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे की नाही? नाही छेडछाड झाली ते गावामध्ये होतं त्यावेळेस छेडछाड झाली. आता इकडं बाहेर आणून बसवलं ते अधिकारी आहे ना पण हे यंत्र बरोबर दाखवत नाही तर याचा कुठं फॉल्ट आहे तर टेक्निकल लोकांनी फॉल्ट काढावा आणि गावाला किंवा शेतकऱ्याला न्याय मिळावा या संदर्भात आमची अशी मागणी आहे. दरम्यान या प्रकरणानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. जिल्ह्यातील 37 हवामान मापक केंद्राच्या छेडछाडीचा प्रकार हा जिल्हा प्रशासनाने उघडकीस आणलेला आहे. मात्र हा छेडछाडीचा प्रकार नसून हा सदोष यंत्राचा आणि त्या स्कायमेट कंपनीचा गलथान कारभाराचा प्रकार आहे. 10 वर्षापासून जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यात अखंड भारतात हे स्वयंचलित यंत्रे काम करतात. आतापर्यंत एकाही हवामान मापक केंद्रामध्ये छेडछाड झाल्याचा प्रकार घडला नव्हता. मग आजच 37 केंद्रामध्ये असा काय प्रकार घडतोय की तिथं छेडछाड झाली, रेनगेजमध्ये तिथं प्रॉब्लेम आला, पाण्याच्या बॉटल सापडल्या, बर्फाचे तुकडे सापडले. हे कोणीही शेतकऱ्यांनी किंवा खोडसाळ पाण्याने दुसरं कोणी केलेलं नसून हे कंपनीच्या सदोष यंत्राचा सदोष यंत्रणेचा हा प्रकार आहे. त्यामुळं कंपनीनं एक पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट देऊन यातून हात झटकण्याचं काम केलेलं आहे. मात्र हा सगळा भोंगळ कारभार त्या स्कायमेट कंपनीचा आहे आणि प्रशासन त्याला पाठीशी घालतं आहे. हे खोडसाळपणाने कुणीतरी असे कारनामे केलेत असा एक ठपका ठेवून कंपनी आणि प्रशासन नामनिराळ होत आहे. मात्र हा सगळं प्रकार भोंगळ कारभार हा यंत्रणेचा आहे. जूनपूर्वीच या सर्व केंद्राची देखभाल दुरुस्ती होणे अपेक्षित असते. तसं शासन निर्णय पण आहे, जिल्हाधिकाऱ्याला आदेश पण असतात. परंतु हे सर्व यंत्राची पाहणी या केंद्राची पाहणी कागदोपत्रीच पूर्ण करून तसा अहवाल ओकेचा अहवाल पाठवला जातो. याला प्रशासनही तितकंच जिम्मेदार आहे. आमचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्पष्ट आरोप आहे की या स्कायमेट कंपनीवरच शेतकऱ्याची फसवणूक केली, प्रशासनाची फसवणूक केली आणि या यंत्रणेला वेटीस धरलं म्हणून स्कायमेट कंपनीवरच पहिले गुन्हे दाखल झाले पाहिजे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही. जिल्ह्यात असलेल्या 49 पैकी 40 स्वयंचलित हवामान केंद्राच्या उपकरणात झालेली छेडछाड ही गंभीर बाब असून कोणतेही स्वयंचलित हवामान केंद्र बंद झालेले नाहीत. मात्र यापुढे हवामान केंद्राच्या यंत्रणेत छेडछाड झाल्याचं आढळून आल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय. शिवाय हवामान केंद्रांच्या सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरे बसवण्याचेही आदेश दिल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. आमच्या समोर असं आलेलं आहे की 49 जे हवामान केंद्र आहे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन याच्यापैकी 40 हवामान केंद्रामध्ये हस्तक्षेप किंवा टेम्परिंग झाल्याचे समोर आलेलं आहे. काही ठिकाणी जसं की सामनगाव, शेलगाव, विरेगाव आणि बावणे पांगरी बदनापूरच्या असे 4 ठिकाणी तर 4 वेळेस हस्तक्षेप झाल्याच्या समोर आलेला आहे बाबी आणि काही ठिकाणी 3दा झाल्याच्या समोर आलेला आहे. आणि ही बाब जी आहे ही खूप गंभीर आहे. तर हे जे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन असतात त्याच्या आधारावर लोकांना आपले शेतकऱ्यांना इन्शुरन्स भेटतात आणि याच्यासोबत हस्तक्षेप करणे हे खूप गंभीर बाब आहेत. आम्ही मीटिंग घेऊन पूर्ण प्रशासन आपले मंडल अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून अपॉइंट केलेले आहेत. पोलीस प्रशासनासोबत सुद्धा मीटिंग केली आणि यापुढे जर असे कुठेही बाबी घडणार तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येणार आहेत. कुठेही आम्ही असं होऊ देणार नाही. त्याच्यासाठी CCTV सगळीकडे लावणे आम्ही मॅन्डेटरी केलेलं आहे.
स्कायमेट कंपनी आहे ज्यांची हे डिव्हाइसेस असतात, ज्यांची मॉनिटरिंग त्यांच्याकडे आहे, त्यांना पण आम्ही सीसीटीव्ही लावण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि प्रशासन सज्ज आहे की कुठेही अशी कारवाई होणार नाही. आणि मी लोकांना पण आवाहन करते, जर आपल्याकडे अशी काही माहिती मिळाली, काही पुरावे मिळाले की असं होत आहे, तर त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. तर आम्ही इमिजिएटली कारवाई करू आणि जे काही लोकांपर्यंत न्याय आहे ते त्याच्या माध्यमातून आम्ही देऊ शकतो. साधारणतः कधीपासून हे केंद्र बंद असल्याचं समोर आलेलं आहे आणि या संदर्भात पोलिसांमध्ये काही तक्रार वगैरे करण्यात आली होती? नाही, हे केंद्र बंद नाहीये, टेम्परिंग झालेली आहे. वेगवेगळे आमची डेट्सची लिस्ट आहे वेगवेगळी. एक साधारण 2-3 महिन्यामध्ये असं झाल्याचे समोर आलेलं आहे. तर हे बंद नाहीये, हे सुरू आहे. फक्त आता यापुढे टेम्परिंग होणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला दक्षता घ्यायची आहे. या धन्यवाद. टेम्परिंगमुळे काही नुकसान झाल्याचं समोर आलेलं आहे का? शेतकऱ्यांचं वगैरे काही नुकसान झाल्याचं समोर आलेलं नाही, असं डायरेक्टली नुकसान कसं होणार? नाही, असं नाहीये. हे याची रिडिंग्सच्या आधारावरती शेतकऱ्यांना जे लाभ मिळतात त्याच्यामध्ये नंतर इश्यूज असू शकते. म्हणून आता आजपासून आपण जर सावध राहिलो तर असं काही होणार नाही. दरम्यान जिल्ह्यातील 49 पैकी 40 स्वयंचलित हवामान केंद्रांच्या उपकरणात छेडछाड केल्याप्रकरणी जिल्ह्यातील 5 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात स्कायमेट वेदर सर्व्हिसेसच्या प्रतिनिधींकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र याबाबत अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. यामुळे येणाऱ्या काळात असे प्रकार झाले तर जिल्हा प्रशासनाला कळवावं, जेणेकरून आरोपींवर कारवाई करण्यात येईल, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. शोक खर्डकरसह अमेय पाठक, लोकमत, छत्रपती संभाजीनगर.